आज प्रचाराचा सुपर संडे आहे। उद्या प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत। 2 डिसेंबरला 246 नगर परिषदा आणि 42 नगरपंचायतींचं मतदान पार पडणार आहे। सर्व पक्ष स्थानिक आघाड्यांकडून आपापली ताकद लावून प्रचार केला जातोय। सर्वाधिक 60 नगर परिषदा पश्चिम महाराष्ट्रात आहेत। तीन दृश्य आपण पाहतोय। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे या नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीत चांगलेच प्रचार करतायत। फडणवीसांची आज अक्कलकोट, सांगोला, चंदगड, कराडमध्ये सभा होणार आहे। तर शिंदेंची रोहा, चिपळूण, मालवण आणि सावंतवाडीत सभा होणार आहे। अजित पवारांच्या सभा कुठे आहेत पाहूयात। दौंड, भोर, इंदापूर आणि बारामतीमध्ये अजित पवारांच्या आज सभा पार पडणार आहेत। तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग दौऱ्यावर आहेत। रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण आणि लांजामध्ये शिंदेंच्या 2 सभा होणार आहेत। सिंधुदुर्गमधील निलेश राणे यांच्या होम पिचवर शिंदेंची जाहीर सभा होणार आहे। मालवण, सावंतवाडी, वेंगुर्ल्यात शिंदे काय बोलणार याची आता उत्सुकता लागली आहे। तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे लहान बंधू श्रीनिवास पवारांचे चिरंजीव योगेंद्र पवार यांचा आज विवाह सोहळा पार पडणार आहे। त्याआधी योगेंद्र पवार यांचा हळदी कार्यक्रम पार पडला। या कार्यक्रमाला पवार कुटुंबीय उपस्थित होते। तर अजित पवार आज दिवसभर नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त असणार आहेत। त्यामुळे अजित पवार, योगेंद्र पवार यांच्या लग्नाला उपस्थित राहणार का हे पाहावं लागेल। तुम्ही आम्ही सारे आज मोदींमुळेच जिवंत आहोत असं रवींद्र चव्हाण यांनी म्हटलंय। कोट्यवधी रुपये खर्चून मोदींनी कोरोना लस बनवली म्हणून आज सारेजण श्वास घेत आहोत असा दावाच रवींद्र चव्हाण यांनी केला। आम्हा सर्वांसाठी लस बनवण्याचं काम, कोट्यवधी रुपये खर्च करून लस बनवण्याचं काम हे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी ठरवलं आणि ती तयार केली। मोफत दिली, मोफत। सर्वजण जे आज श्वास घेतोय, आज आपण जे जिवंत आहोत, हे फक्त न फक्त एकमेव माणूस की ज्याचं नाव नरेंद्र दामोदरदास मोदी। तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मस्सासोकमध्ये संतोष देशमुख यांच्या कुटुंबाशी संवाद साधला। हत्येला 1 वर्ष झालं, अजूनही न्याय मिळत नाही अशी व्यथाच वैभवी देशमुख यांनी यावेळी मांडली। तर आरोपी कृष्णा आंधळे कधी सापडणार असा सवाल गावकऱ्यांनी उपस्थित केला। तिकडे सगळं अर्ध लक्ष इकडेच म्हणल्यासारखं, आज महिना वर्ष होत आलं तरी काहीच नाही याच्यामध्ये। पाहिजे तसा रिस्पॉन्स दादा आम्हाला कुठूनच भेटत नाही ना। ज्यावेळेस एखादी मॅटर कोर्टात पुढे चालते त्यावेळेस त्यांच्या पद्धतीने त्या सगळ्या गोष्टी करतात। कृष्णा आंधळे कधी सापडणार आहे एवढे एक पोलीस एसपीला विचारा, एसपी बदलून बी काही फरक पडला नाही त्याचा। कृष्णा आंधळे अजून बी आमचे जे काही साक्षीदार, काही जे फिर्यादी हे भयभीत आहेत त्या कृष्णा आंधळेमुळे। तेवढी आता एसपीला पालकमंत्री यांना तुम्ही त्याला आणि फार वेगळ्या मतात एवढं बोलायचं। तर माझं राजकारणच नव्हे तर मलाही संपायला निघाले आहेत असं धनंजय मुंडे यांनी म्हटलंय। वाईट काळात मला साथ देणार की नाही असं म्हणत धनंजय मुंडे यांनी मतदारांना साथ घातली। माझ्या कातड्याचे जोडे केले तरी तुमचे उपकार फिटणार नाहीत असं धनंजय मुंडे यांनी प्रचारादरम्यान म्हटलंय। कितने लोग मेरे पीछे लगे बाबा, सिर्फ मैंने राजनीति में खत्म होने के लिए पीछे नहीं लगे, मैंने इस दुनिया में नहीं रहना इस कदर वो मेरे पीछे लगे। उस समय क्या आप मेरा साथ छोड़ोगे या मेरे पीछे साथ खड़े रहोगे? मी जर तुमच्या काम करण्याच्या लायकीचा नाही राहिलो तर तुमचं काम कोण करेल?